रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सुनील तटकरे, सर्वच पदे तुमच्या घरात कशाला हवीत? रायगड लोकसभा मतदारसंघातून बाहेर पडा, पुतण्या धैर्यशीलला संधी द्या। पालीतील भाजप मेळाव्यात तटकरेंना प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकरांचे आवाहन। विद्यमान खासदारांनी पेन, सुधागड, माणगावच्या अफाट गर्दीचे भाजप मेळावे बघावेत, धैर्यशील पाटील यांचे सुनील तटकरे यांना आवाहन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी 400 पार खासदार संकल्पपूर्तीसाठी महायुतीला एकत्रितपणे ताकदीने काम करायचं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी फिरत आहेत। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असून ते रायगड मतदारसंघात अडकून पडलेत। त्यांनी आता मतदारसंघातून बाहेर पडावे व राज्यात महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत। आता तुमचा पुतण्या धैर्यशील पाटील हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी सक्षम आहे। मतदारसंघात भाजपचा जोर वाढत आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात धैर्यशील पाटील यांच्या रूपाने भाजपचाच खासदार निवडून येईल। सुनील तटकरे, सर्वच पदे तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवीत? असा सवाल भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी विचारत तटकरेंना भर सभेतून डिवचले आहे। 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे। यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचे जोरदार मेळावे पार पडत आहेत। पेन, सुधागड मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा पालीत शेठ ज. पालीवाला महाविद्यालयाच्या प्रांगणात अलोट गर्दी पार पडला। राज्य विधिमंडळात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावणारे माजी आमदार धैर्यशील पाटील यांची लोकसभा उमेदवारी या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी जाहीर करीत भाजपा वरिष्ठ नेतृत्वाला विचार करण्यास भाग पडणार आहे निश्चित झाले आहे। रायगडचा खासदार कैसा हो, धैर्यशील पाटील जैसा हो, धैर्यशील पाटील आगे बढ़ो, हम आपके साथ है या घोषणांनी पाली परिसर दुमदुमून गेला होता। एका बाजूला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे हे देखील रायगड लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, तर याच मतदारसंघात लोकसभा लढविण्यासाठी धैर्यशील पाटील यांनीही दंड थोपटून कंबर कसल्याचे पाहावयास मिळत आहे। त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत येत्या काळात संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। यावेळी दमदार आणि जोशपूर्ण भाषण ठोकत धैर्यशील पाटील यांनी एकूण वातावरणच भाजपामय केल्याचे दिसून आले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो, महायुतीचं काम करतो। चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी फिरतायत। या मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत। आम्हाला त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरज आहे। ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन, प्रत्येक मतदारसंघात जाऊन महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। पण दुर्दैवाने तटकरे साहेब हे या मतदारसंघात अडकून पडलेले आहेत। माझी त्यांना सूचना आहे, विनंती आहे, तटकरे साहेब या मतदारसंघात तुम्ही अडकून पडू नका, तुम्ही या मतदारसंघात बाहेर पडा। तुमचा पुतण्या धैर्यशील दादा हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी समर्थ आहे। सगळीच मदत तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहे दादा, त्यामुळे माझी विनंती आहे, त्यामुळे आम्ही जी सूचना, आम्ही जी विनंती सुनील तटकरे साहेबांना केली आहे की राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याची, त्या सूचनेप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील दादांना संधी यामुळे प्राप्त होईल। धैर्यशील दादा, या मतदारसंघात आपलं आणि आपलंच वर्चस्व आहे। संपूर्ण मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पेटून जाऊन काम करतायत, त्यामुळे भविष्यामध्ये या मतदारसंघाचा खासदार हे धैर्यशील पाटील असतील असा
आपण या ठिकाणी मांडला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.